रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सेलिब्रेशन ॲट माऊ स्कूल. वेलकम टू सौ मावशी व्लॉग्स. हॅलो गाईज, कशा आहात सगळे? सो चला, आज माऊच्या स्कूलमध्ये आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन. सो आज माऊला मी तयार केलं छानपैकी. कशी दिसते नक्की सांगा माऊ. सो चला आता जाऊया फटाफट माऊला घेऊन स्कूलमध्ये. फ्यू मिनिट्स लेटर पोचलेला माऊ. इकडे बघ, ऐका. हाय, चला आम्ही पोचलेले आहे स्कूलमध्ये. माऊ दे ना. आम्ही इकडे ये. छान छान अभ्यास करा. हा चल, बाय बाय. छानपैकी नाकवा आणि नाकवीन हे सगळ्यांचे फोटोज काढले. माऊचं स्कूलचा ग्रुप, सांची आणि विहान, आणि हे गर्ल्सचा ग्रुप. सो चला आता काय जरा वेळ थोडाफार पडूया आणि नंतर थोडंसं काम आहे, काम करूया आणि नंतर जाऊया माऊला आणायला. सो चला आता आपण जाऊया माऊला आणायला. सर्व घरातलं काम आवरलेली आहेत आणि आता बघूया कसं सेलिब्रेशन केलं त्यांनी. ॲटलिस्ट फोटो वगैरे पाठवतील ते. सो चला आता जाऊया फटाफट माऊला आणायला. चल, हे काय, हे काय, चला आपण माऊला घेतलेला आहे आता, है ना माऊ? माऊ आज काय होतं? रक्षाबंधन होतं स्कूलमध्ये. हा, राखी बांधली. वाव, छान आहे का? चल, मी तू शौर्याला बांधली. अच्छा, मस्त मस्त, छान. अच्छा, असं आहे का? बरं, चला चला पटापट पटापट, चल ना पटापट पटापट. आणि मग मजा आली का रक्षाबंधन करायला? हा, नाही का? गरम होत आता काय काय झालेलं? गरम होत होत. आणि मग तुला मजा नाही आली का मला सांग? अरे ओके. आणि मग टीचरनी मस्त मस्त होमवर्क दिलाय ना तुला, आहे ना? मग आता तो कधी करणार होमवर्क? आज करणार? ओके, डन. हा, ओके. तुझा ड्रेस छान आहे ग. हा माऊ, ड्रेस मस्त आहे तुझा, सुंदर दिसते एकदम, छान छान परी. हा, मम्मी पप्पानी नाही घेतलाय येडा. तुला बर्थडेला गिफ्ट भेटलाय ना रीना तुकडून. मग विसरली कशी तू? बर, चला आता जाऊया घरी. घरी जाऊया फटाफट फटाफट. आणि उद्या माऊचा ओपन डे आहे. ओपन डे. मग आता मला कळणार उद्या की माऊनी अभ्यास केलाय की नाही, है की नाही माऊ? हा माऊ, अभ्यास
माऊ अभ्यास एक्झाम मध्ये अभ्यास केला इंग्लिश आणि मॅथ्सचा? हा हा पण आत्ताच करायचा. पण मी काय म्हणते, हो ते ठीक आहे, पण मी काय म्हणते उद्या कळणार की माऊने अभ्यास केलाय की नाही. पेपर भेटणार आहे तुझ्या, आहे की नाही माऊ? केलास की नाही अभ्यास? काय करणार? ओके. पण माझं फर्स्ट प्राइज भेटला म्हणून मम्मीने मला हे दिलंय केक. काय केक? अच्छा. तू एकदम असं जाडूबाई असल्यासारखं कशाला चालतेस अशी डॉम 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 करून? हा एकदम अशी जाडूबाई असले व्यवस्थित स्ट्रेट चालायचं ना बाबू, नाही की नाही? हे बघ हाय पण चला जाऊया आता घरी फटाफट. घरी बाय बाय बाय. ए फ्यू मोमेंट्स लेटर. आता आम्ही येत होतो रस्त्यावरून चालत येत होतो, तर खाली म्हणजे रस्त्यावर खाली आहे ना फ्लॅग पडला होता. एक छोटासा फ्लॅग असतो जो स्टिक करायचा असतो तो. हे बघा, हा मला नीट दाखव व्यवस्थित. सो हा फ्लॅग दिसला तर माऊचं पटकन लक्ष गेला. माऊला मला म्हटली मम्मी हे बघ कसा फ्लॅग टाकलाय खाली. सो तिने तो पटकन उचलला, त्याला झाडलं छानपैकी, है ना माऊ? दाखव. आणि काय बोलली? आणि बोलली मम्मा त्याला आपण चांगलं वॉश करूया आणि नंतर परत इकडे लावूया आपण फ्लॅग. पुसून, अच्छा पुसून परत इकडे लावूया असं म्हटले. सो बघा, म्हणजे कालच 15 ऑगस्ट झालं. हां, सो कालच 15 ऑगस्ट झालं आणि आज 16 ऑगस्ट आहे. म्हणजे एक दिवस, फक्त एक दिवस पण पूर्ण असं झालं नाही तर लगेच तो फ्लॅग पण पायाखाली आला आपल्या देशाचा. काय बोलायचं लोकांना, एवढंसं त्याच्यावर पाय देऊन जाताना पण त्यांना काय वाटलं नसेल का? एवढंसं लहान बाळ बोलतंय मम्मी बघ त्याच्यावर किती जणांनी पाय दिलाय आणि चालत होते. आपण त्याला धुवूया छानपैकी आणि परत त्याला फेविकॉल लावून परत आपण स्टिक करूया. बघा, प्राऊड ऑफ यू बच्चा, प्राऊड ऑफ यू. का ग? फ्लॅग वर ना? अगं पण सगळ्यांनी पाय देऊन झालेला पण त्यांना काहीच वाटलं नाही वाटतं. बघ ना कसे आहेत लोक, आहे की नाही? असं नाही करायला पाहिजे ना. मग आता ते वॉश कर छानपैकी आणि आपल्या घरामध्ये तिकडे स्टिक कर. हा कपाटाच्या इकडे. ओके, डन डन. हो छान होती आता फ्लॅग. तर मला माऊ म्हणते नको नको मम्मा मी फ्लॅग. ओके बस. फायनली घरी पोहोचलेलो आहोत आणि आज माऊचे असे विचार बघून एवढं मस्त वाटलंय खरं सांगते तर. छान की जे मोठी माणसं विचार करू नाही शकत आपल्या देशाबद्दल, ते आपले छोटे बाळ जे आहेत, जे आपल्यापेक्षा पण लहान आहेत अजून, त्यांचं म्हणजे हे पण बोलतात ना की काय बोलतेच कळत नाही ॲक्च्युली. आपल्यापेक्षा पण लहान असून सुद्धा एवढी त्यांची बुद्धी आहे की आपला फ्लॅग येतो तो फ्लॅगला आपण कसं जपलं पाहिजे, कसं त्याच्यासोबत राहायला पाहिजे. आपला नॅशनल फ्लॅग राईट आपल्या इंडियाचा. सो तुम्ही पण काळजी घ्या. ह्या फ्लॅग असा कुठे दिसला तर नक्कीच त्याचं आदर करा आपल्या देशाचा आणि आपल्या घरी घेऊन आपल्या चांगल्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी तरी फ्लॅग चिटकवा. सो चला आता काय करूयात, आता थोड्या वेळात नाश्ता
आय एम प्राऊड ऑफ यू. सो चला आता करूया थोड्या वेळात नाश्ता आणि नंतर पूजा करूया. सो चला बाय. 2 hours later. चला 7 वाजलेले आहेत. सो आता करूया दिवाबत्ती छानपैकी. सो चल माऊ चल. शुभंकरोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार दिव्याला तेल कापसाची वात दिवा जळू मंदिरात दिवा जळू मंदिरात दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. हे ग लक्ष्मी बैस ग माझे माझं घर तुला साजे. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे. विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ते रात्रीचं बोलायचं असतं झोपायच्या अगोदर. चल हॅलो. तुझी सेवा कोरपाने अन्याय माझे कोट्या ना कोटी मोरेश्वर तुझगाल कोटी. त्या ठिकाणी मंदाय माझे त्या ठिकाणी द्रुप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धरू. आपली पूजा छानपैकी झालेली आहे आणि आता माऊली माऊली ते बावलीला कशाला हो. चला आता पूजा तर झालेली आहे. आता 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 पसारा एवढं पडलाय. पसारा म्हणजे कपाट आवरायला घेतलाय. सो हा कपाट आता फ्रेश सगळं करायचं. पाणी थोड्या वेळात. सो चला हाफ ॲन आवर लेक्चर. चला पाणी वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि आता मिस्टर देखील आलेले आहेत लवकरच. सो माऊचा प्रोजेक्ट होता एक स्टिकर्स घ्यायचे होते त्यासाठी. सो आता आम्ही हो नीट बघ. सो आता आम्ही जाणार आहोत स्टिकर्स घ्यायला पहिलं तर शॉपमध्ये. शॉपमधून गेल्यानंतर मग थोड्याफार वेळाने जेवणाची तयारी करायची. जेवण अजून केलेलं नाही ते कामं आवरत बसली होती म्हणून. सो आता फटाफट पहिलं जायचे काम करायचं ते आणि नंतरून घरी येऊन जेवण पटकन करायचं. तर चला दोन आता घेतलं. सो आता मी परत स्टेशनरीला चाललो आता माऊचं काम. सो चला मी आलो आता घरी आणि घरी आल्यानंतरून आम्हाला जे स्टिकर्स पाहिजे होते ते भेटले. पण भेटले ते पूर्ण आम्हाला चार्ट घ्यावा लागला कारण की आम्हाला सिंगल सिंगल काय भेटत नव्हते. सो तो एक मोठा इश्यू झाला. सो पूर्ण चार्टच पूर्ण घ्यावा लागला त्यामुळे. सो आता बघूया जे आपल्याला जे पाहिलं होतं ते तर खरं भेटलं आहे. सो आता चला फटाफट करूया आता जेवणाला सुरुवात. सो चला फटाफट आता जेवणाला सुरुवात करूया मग बोलूया. उशीर झालाय 6 वाजले. बाय बाय. 15 minutes later. सो चला फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि आज मी बनवलेलं आहे स्पेशल मिसळ पाव. सो मिसळ पाव कसं आहे? छान आहे. हां मस्त एकदम. कांद्याने डोळे जळजळतात आहे. चला या जेवायला. आधी मिस्टरांना विचारूया कसं लागतंय मिसळ पाव. कसं आहे मिसळ पाव? छान आहे नक्की. छान झालंय. तर चला या जेवायला आता. पण जेवलात की नाही? हां नको लिंबू. आणि तसंच जेवता जेवता आपण बघतोय आपला मराठी बिग बॉस. बिग बॉस. सो चला.
खेचाखेची करताना आपल्याला इजा होणार नाही. एक नंबर. काळजी घ्या. मस्त होता ना? हा हो. चला जेवायला आणि आपला मराठी बिग बॉस बघूया आपण. चला. कम ऑन सूरज, यू कॅन डू इट. कम ऑन. सूरज आज मस्त खेळतोय. अरबाजने लात मारले पण त्याला. सूरज कम ऑन. सूरज आणि योगिता एक नंबर खेळतात आज. एक नंबर. कम ऑन. हात बीत मुरगळतो ना कसा अरबाज. कम ऑन सूरज. कम ऑन, यू कॅन डू इट. अरे वा, योगिताने एक नंबर केलं बघ. निकीला एकदम एक नंबर. एक नंबर. कम ऑन योगिता. कम ऑन. जाम मजा आहे यार मला. एक नंबर. कम ऑन योगिता. कम ऑन. कम ऑन योगिता. कम. शपथ बघ मारामारी करतात आहे. कम ऑन योगिता. कम ऑन. कम ऑन. ओ शीट वेळ संपली. एक नंबर. गोलेगा टेंगुळ. बुकिट टेंगुळ. कम ऑन सूरज. मी बघेन. बुकिट टेंगुळ. Come on. आता त्यांना लागलाय. मग अशीच अरबाज दोनदा तीनदा लात मारली त्याला. A few moments later. जाम मजा आली ना आज बिग बॉस बघायला. सो चला, तो वाजलेत 12. आता सगळं काम देखील आवरलं आहे. सो आता करूया जरा आराम. आणि उद्या आहे माऊचा ओपन डे आहे. सो बघूया कसा प्रोग्रेस केला आहे. सर्व काही छान असेल नक्कीच. आणि सो चला झोपूया. जाम डोळे पण जाम जळायला लागले. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्येच. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि छान राहा, मस्त राहा, आनंद राहा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला बाय बाय. सी यू. थँक्स फॉर वॉचिंग सौमौशी व्लॉग्स. लाईक, subscribe and comment. Press the bell icon for more videos.